हा, सुरू करा सर. सुरू करूया. नमस्कार सर्वांना, मी डॉक्टर संजय राठोड. आपल्या समोर आज बुद्धिमत्तेचा सर्वात शेवटचा जो घटक आहे, आकृतीचे पृथक्करण, 11वा घटक घेऊन येत आहे. आपण यापूर्वी बरेच वेळा आपण भेटलेलो आहोत. आता आठवडाभर राहिलेला आहे. या 5-7 दिवसामध्ये आपण सर्वजण नक्कीच वेगाने सराव करत असाल, क्लुप्त्या सूत्रांकडे लक्ष देत असाल. परंतु त्याचबरोबर आपल्या या घटकातला एक महत्वाचा असणारा हा आकृती, त्या घटकाला 4 प्रश्न म्हणजे 8 मार्काचा हा प्रश्न आहे. यामध्ये सोपा भाग आहे, परंतु या सोप्या भागामध्ये बऱ्याच वेळा चुकून आपले मार्क जात असतात. त्या संदर्भात आपण आज बघणार आहोत. मुळात या ठिकाणी ब्लूटूथ बंद करा. या ठिकाणी 4 पॉइंट आपल्याला बघायचा आहे आणि या 4ही पॉइंटचा एक एक घटक वाईज उपघटक वाईज आपण बघणार आहोत. अपूर्ण आकृती पूर्ण करणे, तंतोतंत आकृती ओळखणे, बीज आकृत्या आणि लपलेली आकृती शोधणे. हे सगळे आकृतीच्या पृथक्करणाअंतर्गत आपल्याला प्रत्येकावरती एक प्रश्न येत असतो आणि तो प्रश्न आपण बारकाईने त्यातले काही मुद्दे आपण अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर काही प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी करणार. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे, आकृती अपूर्ण आकृती पूर्ण करणे. ज्यामध्ये एखादी आकृती आपल्याला अपूर्ण दिलेली असते, त्याचा जो अवयव आहे किंवा त्याचा जो भाग आहे, ते भाग 4 पर्यायामध्ये दिलेले असतात. योग्य पर्याय आहे सर, आवाजाला काहीतरी प्रॉब्लेम होतोय का सर? आवाज येत नाही. असा काही घटक नाही की जो तुम्हाला कुठेतरी बाहेरून शोधायचा आहे, सूत्र वापरायचे आहे, क्लुप्त्या वापरायच्या आहेत, असा काही एक घटक या ठिकाणी नाही. सर्व त्याच ठिकाणी दिलेल्या गोष्टी आहेत, त्या ठिकाणून तुम्हाला निवडून ती आकृती पूर्ण करायची आहे. त्यानंतर तंतोतंत आकृती ओळखणे म्हणजे याला फोटोकॉपी ज्याला आपण म्हणतो. प्रश्न आकृती दिलेली असते, त्याची अगदी तंत जुळणारी आकृती आपल्याला निवडायची असते. 4 पर्यायामध्ये काहीतरी थोडस त्यातला एखादा भाग कट केलेला असतो किंवा एखादा नवीन जोडलेला असतो. तो आपण पूर्णपणे बारकाईने शोधून त्या ठिकाणी तंतोतंत आकृती शोधायची आहे. या आकृत्याच्या पृथक्करणामध्ये आपण जी आकृती याला जुळत नाही, ती कोणत्या कारणाने जुळत नाही ते कारण शोधून जर तुम्ही 3 आकृतीच्या कट पद्धतीने गेलात तर या ठिकाणी चुका होण्याची शक्यता फार कमी होते. त्यानंतर घडीच्या आकृत्या, हा जो भाग आहे घडीच्या आकृत्या, हा भाग प्रात्यक्षिकरित्या तुम्ही केलेला असेल मी असं गृहीत धरतो. कारण बऱ्याच गोष्टी, ही एक प्रकारची बुद्धिमत्तेचा भाग आहे. हा भाग अशी घडी केल्यानंतर ते कसं दिसेल, इमॅजिनेशन वरती हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न इमॅजिन करताना तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करावा लागेल की घडीच्या आकृत्यात का जो घडी घालून जे भाग कापले जातात ते कापल्यानंतर जेव्हा घडी उघडू आपण त्यावेळेस ते कसं दिसेल, हा एक तार्किक बुद्धीचा विचार, तार्किक बुद्धीचा या ठिकाणी आपला मूल्यमापन होत असतं. तुम्ही तार्किक विचार कसं करू शकता, अशा प्रकारची घडी जर कापली तर ती कशी दिसेल, असा तार्किक विचार करून आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर शोधायचं असतं. आणि शेवटची जी आकृतीचा जो चौथा उपघटक आहे तो म्हणजे लपलेली आकृती शोधणे. आता यामध्ये अगदी पहिल्या आकृतीचा हा उलटा भाग आहे.
या ठिकाणी आपल्याला अपूर्ण आकृती दिलेली होती, इथं आपल्याला पूर्ण आकृती दिलेली असते आणि त्या पूर्ण आकृतीतलाच एखादा छोटासा भाग बाजूला 4 पर्यायामध्ये दाखवलेला असतो, ज्यामध्ये जाणीवपूर्वक चुकवण्यासाठी रेषा काही वेगळ्या दिलेल्या असतात, त्या पद्धतीने आपल्याला करायचं असतं. हे चारही उपघटक तुमच्या सर्वांच्या लक्षात आले असतील. तर सगळ्या गोष्टी जरी आकृत्यावर अवलंबून असल्या तरी आकृत्याचा वेगवेगळा भाग आहे. अपूर्ण आकृती दिली आहे, जशास तशी फोटोकॉपी ओळखायची आहे. घड्यांमध्ये 4 घड्या केल्यानंतर कापल्यानंतर पुढे तार्किक दृष्टीने कशी दिसेल ही एक या ठिकाणी आकृतीचाच विचार आहे आणि पूर्ण दिलेल्या आकृतीतून आपल्याला छोटासा भाग शोधायचा आहे. ही एक शेवटचा पर्याय. आता आकृती पूर्ण करताना हा पहिल्या घटकाचा जर आपल्याला विचार करायचा आहे तर आकृती पूर्ण करताना आकृतीचे 4 भाग केलेले असतात. प्रत्येक आकृतीचे 4 भाग केलेले असतात. त्यापैकी आपल्याला 3 भाग दिलेले असतात. मग ती जर समजा वर्तुळ असेल तर या वर्तुळाचे असे 4 भाग केलेले असतात. यातले 1, 2, 3 भाग दिलेले असतात आणि हा चौथा भाग आपल्याला विचारलेला असतो. आता हा वर्तुळच नव्हे तर कधी तुम्हाला चौकोन दिलेला असेल, या चौकोनाचेही 1, 2, 3 भाग दिलेले असतात, चौथा भाग विचारलेला असतो. षटकोन दिलेला असेल. प्रत्येक आकृती म्हणजे यामध्ये काय काय असतं तर चौरस, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन या प्रकारच्या आकृत्या दिलेल्या असतात आणि या आकृत्यांमध्ये आपल्याला हे निरीक्षण बारकाईने निरीक्षण करून, सगळ्यात महत्वाचा शब्द या ठिकाणी की बारकाईने, छोटी छोटी गोष्टी यामध्ये आपल्याला लक्षात द्यायच्या, बारकाईने निरीक्षण करून आपल्याला चौथा जो आकृतीचा भाग आहे तो या ठिकाणी शोधायचा असतो. आता या ठिकाणी जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवत असताना चौथी जागा रिकामी शोधण्यासाठी दिलेली जी रचना आहे ती आकृत्यातील प्रतिमा म्हणजे आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा किंवा प्रतिबिंब, घटवीत किंवा प्रतिघटवीत फिरवणे म्हणजे घटवीत म्हणजे घड्याळाच्या दिशेने किंवा उलट्या दिशेने फिरवणे, अशा पद्धतीने सुद्धा ते दिलेलं असू शकतं. मग ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. प्रश्न कसा आहे त्या पद्धतीने. चला तर आपण जास्त वेळ न घेता या ठिकाणी डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया. एक एक प्रश्न आपण बघणार आहोत की एक एक प्रश्नामध्ये नेमकं काय आणि कशा पद्धतीने दिलेलं आहे. चला तर पहिला जो घटक आहे अपूर्ण आकृती पूर्ण करणे, यातल्या मी काही जास्त आकृत्याचाच भाग असल्या कारणाने मी आज या ठिकाणी आकृत्यांचे चित्र वजा काही कट करून घेतलेले आहेत, कारण प्रत्येक आकृती सेम टू सेम येणं जरा मुश्किल होतं, त्यामुळं या पद्धतीने केलं. ओके, बघा खालील प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. आता आपल्याला ही आकृती दिलेली आहे, पहिल्यांदा आकृती बघून घ्या आणि त्या आकृतीचे हे 4 पर्याय दिलेले आहेत. ही आकृती पूर्ण करण्यासाठी चौथा पर्याय कोणता येऊ शकेल? ओके, ठीक आहे, चौथा पर्याय दिला, बरोबर आहे, चौथा पर्याय आहे. हा, थांबवा, मेसेज थांबवा. आज हा सोपा घटक आहे, यातले काही महत्वाचे घटक विद्यार्थ्यांनी मेसेज थांबवा 2 मिनिट. बघा या ठिकाणी नेमकं करायचं काय आहे आपल्याला, तर ही जी आकृती आहे ही आकृती पूर्ण करताना हा वर्तुळ पूर्ण आपल्याला करावा लागणार आहे. हा वर्तुळ आपण पूर्ण करून घेतला, जो की सगळ्यांना शेवटचा भाग दिलेलाच आहे. सर यांचा मेसेज बंद करा सर. ठीक आहे, बघा आता एक एक गोष्ट लक्ष, कारण ते सगळे मेसेज कडे लक्ष देतात. प्रश्न आलं का त्यांना उत्तर आलं म्हणजे मग त्याकडे दुर्लक्ष करतात. छोट्या छोट्या गोष्टी आहेत यामध्ये, जे जरा लक्ष देऊन हे करा. बघा आता बघा या ठिकाणी काय काय आहे आपण जरा बारकाईने, ही आकृती मी पहिल्यांदा सेंटरला घेतो, बघूया. मग यामध्ये काय आहे तर ही एक आडवी रेषा आहे, ही एक तिरपी रेषा आहे आणि ही पण एक तिरपी रेषा. मध्येच ही तिरपी रेषा अपुरी दिसतीये, ती आपण पूर्ण करून घेऊया. ओके, आता ही बरोबर झाल्या तिन्ही रेषा. आता या ठिकाणी आपल्याला करायचं काय, आज लक्षात घ्या, हा जो आहे तो कापचा भाग आहे, कापचा. ठीक आहे, मग आता इथे हा गोल पूर्ण होईल. हा जो षटकोनाचा भाग आहे हाही या ठिकाणी पूर्ण होईल आणि मग इथं आलेला जो भाग आहे अशा पद्धतीने हा याला पूर्ण होणार आहे
आणि हा जो आहे तो हा पूर्णपणे याच्या पद्धतीने आहे. मग हा कुठं आहे? एक तर पहिली गोष्ट हा नाहीच आहे, कारण इथं ही जी तिरपी रेषा आहे याच्यात नाही, हा बाद झाला. याच्यातही नाही, तोही बाद झाला. इथं जो आहे, इथं हा पूर्ण रेषा इथं दाखवली बघा, ही पूर्ण रेषा आणि ती सेंटरला आलेली आहे, त्यामुळे हाही नाही. त्या पद्धतीने सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी हे चौथ्या उत्तराकडे आपण जाऊ शकतो. परंतु मी सांगितल्याप्रमाणे लक्षात घ्या, ह्या 3 आकृत्या का नाहीत हे पहिल्यांदा आपल्याला शोधायचंय, म्हणजे कन्फर्मली आपलं हे उत्तर येऊ शकतं. ठीक आहे. यानंतर अजून एक पुढची आकृती घेतोय मी. बघा, ही प्रश्न आकृती आहे. पर्याय मी सगळे दाखवत नाहीये, यासाठी दाखवत नाही, पहिल्यांदा आकृती आपण कशी करणार आहोत हे समजून घेऊया. नंतर मी तुम्हाला प्रश्न टाकणारच आहेत, ते प्रश्न तुम्ही उत्तर मला द्या. ठीक आहे. ओके. बघा, या ठिकाणी या आकृतीचे 4 भाग आहेत. पहिल्यांदा 4 भाग कोणते लक्षात घ्या. हा 1, 2, 3 आणि हा उरलेला अर्धा, हा जो छोटासा चतकुर भाग आहे, हा 4 भाग. याच्यासाठी हा आपल्याला येणार आहे हा शेवटचा कोपरा. ठीक आहे. आता बघा, आता यामध्ये आपल्याला ज्या वेळेस दिलेलं आहे ते कसं आहे आणि पहिल्या 4 ज्या आकृत्या आहेत ते का नाहीयेत हेही आपल्याला या ठिकाणी बघायचं. 2 मिनिटं. काय करणार तुम्ही? बघा, ही अपुरी आकृती दिसते, इथं मारलाय आलेले बरोबर आहे, म्हणजे ही आकडा हा आलेला हा बरोबर गुणाकार झाला इथे अशा पद्धतीने. ठीक आहे. आता इथे हे जे गोल आहेत ते गोल टाकावं लागतील. इथं गोल टाकला, इथं गोल टाकला. चला आपण पर्यायाकडे जाऊया आता. ठीक आहे. आता पर्यायामध्ये हा गोल सगळ्याकडे आहे, बरोबर. हा छोटी रेषा इथं आहे, इथं जास्त मोठी आहे. मध्ये हा जो त्रिकोण असा गेलेला होता तो इथं नाहीये, म्हणजे हा बाद आहे, बरोबर आहे. मग आता हाही या ठिकाणी त्रिकोण गेला, हा बाद आहे. आता 1 आणि 3 यामध्ये आपल्याला उत्तर शोधायची आहेत. परंतु 1 आणि 3 मध्ये काय उत्तर येईल? चला आता सोडा सर, त्यांना मेसेजला त्यांना फ्री करा. ठीक आहे. 3. ओके. आता बरोबर आहे तुमचं उत्तर. या ठिकाणी 1 आणि 3 मध्ये नीट कन्फ्युजन लक्षात घ्या. 1 आणि 3 मध्ये तसं दोघांनाही दिसायला आपल्याला तो जो आकार आहे तो एक्झॅक्ट सारखा वाटतो. दोन्ही गोष्टीला आपल्याला या ठिकाणी थोडंसं कन्फ्यूज करणारे आहेत. परंतु बारकाईने जर आपण त्याचे लक्षात घेतलं तर हे जे कधी हे गोल जे आहेत ते गोल एक बाजून भरलेला एक बाजून मोकळा नीट बघून घ्यायचा आहे. हा भरलेला गोल आहे इथं, बाकी सगळे मोकळे गोल आहेत, म्हणून याचं 3 उत्तर आहे. हा जो भरलेला गोल आहे यामुळं हा बाद होते. ठीक आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या अगदी बारकाईने आपल्याला बघून ते शोधायचं असतं. चला, या ठिकाणी प्रश्न आकृती मी तुमच्या समोर ठेवतोय, हे एकदा जरा बघून घ्या. प्रश्न आकृती थोडं बघा. ज्या वेळेस प्रश्न आकृत्या अगदी क्लिष्ट वगैरे येतात ना, त्यावेळेस आपल्याकडून चुका होण्याचे चान्सेस असतात. मग यामध्ये सांगा. चला, 2 मिनिट. आता द्या उत्तर. ठीक आहे. आता काय होतं, एकाला थांबवा. ओके, नाही तर बंद करायची वेळ येते, त्यामुळं सर्वांनी लक्षात घ्या, ज्यावेळेस थांबा म्हटलं का थांबून घ्यायचं. ओके. 2 उत्तर बरोबर दिलेलं आहे. पण मग हे 1, 3 आणि 4 का नाही? तर यासाठी आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल की हा जो गोल आहे तो गोल होणार आहे, बरोबर आहे. इथं ही एक रेषा
वरून आलेली रेषा छोटीशी, बरोबर. इथं काय झालंय आहे, हे अगदी सेंटरलाच आलंय, त्यामुळे हा बाद इथं बरोबर आले, ती रेषा कडेलाच आहे. इथं बघा, इथं अपुरी रेषा दिसते इथं, ठीक आहे नाही, म्हणून हा बाद इथं तर गोलच आलाय. ठीक आहे. या छोट्याशा गोष्टी, अगदी पूर्ण आकृती करायची सुद्धा तुम्हाला गरज नाही लागली. सुरुवातीला पूर्ण आकृत्या करून दाखवल्या मी. पुढे पुढे आपण कसं छोट्याशा याच्यावरून जायचंय तेही आपल्याला या ठिकाणी बघायचं. चला, ही एक आकृती आहे, या आकृतीचं पण आपण बघूया. आता बघा, डाव्या बाजूला दिलेली आकृती, द्या उत्तर द्या. मुलांनी तुम्हाला मेसेज बंद करा किंवा चालू करायची वेळ आणू नका. ज्या वेळेस तुम्ही प्रश्नाची उत्तर द्या म्हटले त्यावेळेस पाठवायचं, नाही म्हटलं लगेच थांबवायचं. कारण बरेच जण काय करतात, एकाने उत्तर दिले की लगेच दुसरे त्याचं पाहून टाईप करतात, त्यात नाविन्य फारसं काही नसतं. मला फक्त एवढंच बघायचं, मी समोर बघतोय की काही जण चुकीचे उत्तर दिले, तर नेमकं कोण चुकतंय, का चुकतंय, काय छोट्या चुका सापडत नाही का. ओके ओके, थांबवा थांबवा. सगळेच उत्तर बरोबर येतात, तिसरा पर्याय सगळ्यांचं बरोबर आहे. काय बदल आहे या कृतीमध्ये, काय बदल आहे, तर पहिल्यांदा आपण आतून आकृत्या सुरुवात करूया. हे बघा, हा वरचा भाग आपल्याला या ठिकाणी आलेला आहे, जो ह्या तिसऱ्या आकृतीमध्ये आहे, चौथ्यामध्ये सुद्धा आहे, या ठिकाणी नाही, ही बाद पहिल्यामध्ये आहे. ठीक आहे. आता ही आडवी आकृती पण त्याच पद्धतीने आहे, म्हणजे इथं आलाय, इथं नाही तो बाद झाला, इथं आहे, इथं आहे, परंतु थोडसा वाईड झालंय, बाजूला झालंय. त्यानंतर ह्या दोन्ही गोष्टी झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा डायरेक्ट जोडायचा, जो की इथं जोडलेला आहे. आता या ठिकाणी हा 1 ला अगदी पुढे झालाय, त्यामुळे हा पण बाद होईल. आणि ह्या दोघांमध्ये हा जो इथला अँगल आहे बघा, हा क्रिएट होतो अँगल, हा जरा या ठिकाणी जास्त गोल, एक्झॅक्ट गोल झालाय, पण हा गोल नाहीये, हा अशा पद्धतीने, हा इथं डायरेक्ट गोल झालेला आहे, त्यामुळे हा बाद आहे. ठीक आहे, तिसरा उत्तर. गुड. थोडस आपण कॉम्प्लिकेटेड करत जाऊया. हा बघा, आकृती बघून घ्या आधी, मी जवळ धरले पूर्ण. चला, 2 मिनिट. चारी पर्याय दिसत आहेत तुमच्या समोर. चला, काय उत्तर येईल. ओके ओके, ठीक आहे. मध्ये कोणीतरी एक दोघांनी 2 उत्तर पाठवली, 4 आहे, बरोबर आहे. इथं काय करायचंय, तर या ठिकाणी हा चौकोन सगळ्यांचाच कंप्लीट होणार आहे. ठीक आहे. ही जी रेषा ही आपण अशी ही तिरकी कंप्लीट करूया, आणि इकडनं ठीक आहे, चौथा पर्याय बरोबर आहे. तिसऱ्यामध्ये हे मोठा झालेला आहे, इथं हा उलटा झालाय, हा असा अपेक्षित होता, असा हा उलटा झालाय. इथं पण दोन्ही पण ठीक आहे, पण त्यांचे अँगल चेंज झाले, इथं रेषा नाहीये. ठीक आहे, ओके. आकृती पूर्ण करणे याबाबत आपण बरेचसे प्रश्न आहेत आपल्या समोर, थोडेसे जरा वेगळे आपण काहीतरी घेऊया. आता या ठिकाणी याच प्रश्नाचे बरेचसे प्रश्न आहेत, मी बरेच प्रश्न आणलेच, परंतु तरी देखील त्यातल्या त्यात काही वेगळ्या प्रकारचा आपण प्रश्न घेऊया. बघा, आता ह्या आकृतीमध्ये कोणता बसेल, पर्याय 4 दिले आहेत.
ठीक आहे, ठीक आहे, थांबवा. ओके ओके ओके. बघा, ह्या अशा जेव्हा आकृत्या येतात ना, ह्या आकृत्यांमध्ये हा जो भाग आहे की नाही, हा आता आतमध्ये आलेला भाग बाहेर येईल. तो भाग लक्षात घ्यायचा. हा एक बाहेर येईन, हा दुसरा बाहेर येईन. जसं की इथं पण आहे आणि इथं पण आहे. इथं तर थोडं वेगळंच दिलंय, त्यामुळे हा येणार नाही. इथं दिलेलं आहे तसंच आहे, परंतु ही जी विड्थ आहे, ही जी बाजू ही जरा जास्त आहे, त्यामुळे हे पण जमणार नाही. आणि इथं तर वेगळंच दिलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी एक पर्याय बरोबर. चला शोधा. बघा, आता हा अँगल फक्त आहे. हा बस, ओके, बरोबर आहे. हे फक्त मी कंप्लीट केलंय. इथं इथं जरी तुम्ही रेषा मारली तरी तुमच्या लक्षात येईल की हे नाही येते. हा दुसरा इथं बघा, इथं खाली हा काय नाहीये, तर हा एकदम डायरेक्ट त्रिकोण आहे. इथं मात्र एक रेषा आली आहे. हा उत्तर याचा आहे. हे नाही येणार, हे पण नाही येणार. ठीक आहे. बघूया आता. इथं काय केलंय, हा फक्त चौकोन कंप्लीट केला बघा. चौकोन कंप्लीट केलाय. या ठिकाणी पर्याय 2 बरोबर आहे. बरोबर आहे. शेवटचा बघूया एक ह्याच्यातला. इथे बी तसंच आकृती फक्त पूर्ण करून घ्यायची. पूर्ण करून घेतल्यानंतर तुमच्या समोर लगेच उत्तर मिळेल. 3 नंबरची आकृती. ठीक आहे. हा भाग आपला या ठिकाणी आपण थांबूया. पुढचा भाग घेऊया आपण, जो दुसरी आकृतीचा दुसरा प्रकार आहे, यामध्ये आपण म्हणलं तंतोतंत आकृती जुळवणे. अपूर्ण आकृती पूर्ण कशी करायची याबाबत आपण बरेचसे प्रश्न बघितले. आता यामध्ये तंतोतंत जुळण्याच्या आकृतीमध्ये मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की या प्रश्नामध्ये आकृतीमध्ये असणाऱ्या आकृतीशी अगदी तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची असते. ती केवळ निरीक्षणानेच आपल्याला ती शोधायची आहे. यामध्ये मी पुन्हा एकदा काय सांगतो की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आपल्याला सूत्र, क्लुप्त्या काही एक वापरायचं नाहीये. सरळ सरळ दिलेलं आहे आणि तेच आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. फक्त यामध्ये तुमची नजर हीच या ठिकाणी महत्वाची बाब आहे. मग आता यामध्ये आपण काही प्रश्न आपण बघूया. चला, पहिल्यांदा हा आकृती एकदा बघून घ्या. मानवी चेहरा दिलाय, सुंदर असा चेहरा आहे. आता या प्रश्नाकृती दिली आहे. या प्रश्नाकृतीप्रमाणे काही पर्याय दिलेत उत्तराचे. आपल्याला लक्षात घ्यायचं की तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची. मग बघा, छान, व्हेरी गुड, व्हेरी गुड, शाबाश. चला, चॅम्पियन आहात तुम्ही, त्यात काही शंकाच नाही. थांबवा, मेसेज थांबवा. आपल्याला तंतोतंत आकृती शोधण्यामध्ये हे बघायचंय का ही जी प्रश्न आकृती आहे ती एक्झॅक्ट उत्तरात कुठं आहे. आता पहिल्यांदा लक्षात घ्या, या आकृतीचा जो टिळा आहे, गंध आहे, तो यू आकाराचा आहे. इथं यू आकार आहे, इथं यू आकार नाहीये, म्हणजे ही बाद आहे. ही 3 आकृती आहेत. ओके. आता त्यानंतर यामध्ये तोंड बघूया आपण. तोंड फक्त एक रेषा आहे. इथं 2 रेषा आल्यात, म्हणजे उघडं तोंड आलंय, म्हणजे हे पण नाहीये. त्यानंतर डोळ्याकडे जाऊया.
डोळ्याची जी बुबुळ आहेत किंवा वरती बघतोय तो, वरती बघतोय, हे दोन पर्याय आपल्याला राहिलेत. या दोन पर्यायामध्ये हा इथं वरती बघतोय, इथं बाजूला डोळे गेलेत, म्हणजे हा पर्याय या ठिकाणी बाद झालेला आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे ही निरीक्षणाची जी बाजू आहे ती तुम्हाला अगदी बारकाईने या ठिकाणी शोधावी लागणार आहे. चला, आणखी काही प्रश्न बघूया आता. पटापटा उत्तर द्यायचे तुम्ही. दिसेल दिसेल, रेंज नाहीये तुला. ज्यांना दिसत नाही त्यांनी रेंज रेंज बघा, रेंज करा. मला या ठिकाणी दिसतंय, माझ्या समोर पण एक डिव्हाइस आहे, त्यामध्ये व्यवस्थित दिसतंय, म्हणजे रेंज सगळ्यांनाच आहे. ज्यांना नाहीये त्यांनी आपली इंटरनेटचा विचार करा. हा ठीक आहे, ओके ओके. हा, आता बघा, चौथी दिसत नाही म्हणत होते. ठीक आहे, काय हरकत नाही. मुलांच्या सूचना पण कामाच्या आहेत. चला, आपण आता याची एक एक विश्लेषण करूया, पृथक्करण करूया. आपल्या प्रश्नाचंच नाव आहे आकृतीचे पृथक्करण. पृथक्करण करायचं. थांबवा थांबवा, बस बस बस. दिसत नाही अजूनही चौथी आकृती दिसा का? ठीक आहे, मी आता बघतो, एक मिनिट. चारही आकृत्या दिसतात. ओके, बघूया. इथं बाण आहे, इकडे बाण आहे, बाण आहे, बाण आहे, बाण आहे. ठीक आहे, म्हणजे बाणावरून काय आपल्या लक्षात आलं नाही, कुठली आकृती आपली बाद होत नाही. मग नंतर आपण बाणाच्या शेजारची जो बाण आहे, अर्धा बाण, तो बघूया. खालच्या बाजूने आला आणि भरीव आकृती आहे. या ठिकाणी खालच्या बाजूने नाही आहे, इथं नाही आहे, म्हणजे ही आकृती बाद झाली. इथं खालच्या बाजूने आहे, टिंबा आहे. इथं खालच्या बाजूने आहे, परंतु हा इथं मध्ये इथं पाहिजे होता, तो इकडे गेलाय, म्हणजे याचंही या ठिकाणी उत्तर बाद येईल. इथं पण त्याचं चिन्ह थोडं खाली गेलेलं आहे, इथं बी बाद येईल. मग बाकीचं काही पाहण्याच्या आधी, म्हणजे अगदी तुम्ही आकृतीचं पृथक्करण करताना सुट्ट्या बाजूने सुरू करा, उत्तर तुम्हाला पटपट सापडेल. कधी कधी आकृत्या अगदी छोट्या असतात, साध्या असतात, परंतु आपण त्यामध्ये जर बारकाईने बघितलं नाही तर आपल्याकडून चुका होऊ शकतात. चला, आता या ठिकाणी हा चौथी आकृती दिसेल. हा दिसेल, ओके. ही प्रश्न आकृती आहे, यामध्ये सगळे भाग सारखे दिसत आहेत. काय नेमकं चूक येते आपल्याला बघायचं. हा, ठीक आहे, ओके, बरोबर आहे. उत्तर दिले, नंतरचे ते पाहूनही लिहू शकतात. चला, आपण बघूया यामध्ये काय बदल आहे. हा यश आहे, याची कशाची, म्हणजे ह्या अक्षराची जो यश दिलेला आहे, इंग्रजी अक्षर, त्या यश आकृतीचं आरशातील प्रतिबिंब दिलेलं आहे. ठीक आहे, मग आरशातील आधी हे हे बघून घ्या. इथं नाहीये, म्हणजे हा बाद झाला. इथं बरोबर आहे, आरशातील प्रतिबिंब आहे. इथं पण आरशातील प्रतिबिंब आहे, इथं पण आहे. ओके, अक्षराचा प्रश्न मिटला. आता सेंटरचं बघूया. याला सेंटरला जोडलेलं आहे, याला बी जोडलाय, याला बी जोडलाय. ठीक आहे, सेंटरची बाजूची ही रेषा आहे, ही जोडलेली आहे, इथं जोडलेली आहे, इथं जोडलेली नाही, ही जोडलेली नाहीये, म्हणजे हे बाद होईल. इथं जोडलेली आहे. पुन्हा पुन्हा आपल्याला राहिली आता 2 आणि 4, तर इथे ही एक्स्ट्रा जोडली गेली बघा, ही आकृती याच्यापेक्षा एक्स्ट्रा जोडली गेलेली, म्हणून हा चौथा पर्याय आहे. ठीक आहे, चला, सुंदरसा असं फुल आपल्या समोर आहे की आता. ठीक आहे, तंतोतंत आकृती आपल्याला बघायची आहे, बरोबर आहे. थांबूया. बघा, इथं पहिल्यांदाच इथं इथं मध्ये कुठेही गोल नाही, याच्यात गोल आहे, हा बाद आहे. या ठिकाणी ही मध्येच आकृती तुटली, ही वरपर्यंत गेलेली आहे, इथं मध्येच तुटलेली आहे, म्हणजे ही पण बाद आहे. राहिला 2 आणि 4 चा प्रश्न. 2 आणि 4 मध्ये बदल काय, तो बारकाईने लक्षात घ्या.
तर इथं ह्या आकृतीला ही एक अशी छोटीशी उभी रेषा दिली आहे, जी की आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये जोडलेली हवी आहे. म्हणजे 3 आकृत्या का नाही हे आपण जेव्हा ठरवलं त्यावेळेस आपल्याला ही चौथी आकृती आहे हे उत्तर आपल्याला मिळालं. चला, चौथी आकृती. बरोबर आहे. काय बदल झालाय? एक एक भाग बघूया. आपल्याला तंतोतंत जुळवायचं आहे. इथं कुठल्याही आपल्याला आरशातील किंवा पाण्यातील प्रतिबिंब शोधत बसायचं नाहीये. बघा, ही डी आहे उलटा, इथं उलटा झालाय, पाण्यातील झालं त्यामुळे हा पण बाद होईल. हा बरोबर आहे, हा बरोबर आहे, बरोबर आहे. याचे कोपरे बघूया आपण. कोपरे जर चारी कोपरे बघितले तर हा ही आकृती बाद होते. या आकृतींमध्ये तसं आहे. मग नेमकं कुठं आहे? काय बदल या दोन आकृत्यांमध्ये? काय सापडते तुम्हाला? या दोन आकृत्यातला बदल बघा. तर इथं जो ही प्रश्न आकृती आहे, या प्रश्न आकृतीमध्ये हा जो कोपरा दिलाय तो दोघातला महत्वाचा बदल आहे. इथं तो आहे आणि इथं मात्र वेगळंच दिलेलं आहे बघा. त्यामुळे ही आकृती नाही. म्हणून निरीक्षण शक्ती तुमची बारकाईने जर तुम्ही वापरलात तरच या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपण सहज सोडू शकतो आणि ते सोडवलेले प्रश्न आपल्याला जमतात. ठीक आहे, चला आणखी काही प्रश्न आहे. तंतोतंत आकृती, फुलपाखरू दिले, तंतोतंत जुळणारा फुलपाखरू आहे. चला शोधा तंतोतंत जुळलेलं. ठीक आहे, ठीक आहे, थांबा थांबा. बदल काय तो बघूया. तिसरा पर्याय बरोबर, बरोबर आहे उत्तर. काय बदल आहे बघा. या दोघांमध्ये वेगळं पण काय आहे ते हे भरीव वगैरे दाखवलेलं आहे, परंतु कदाचित हे झेरॉक्स कॉपीवरूनही होऊ शकतं. बदल तुमचे टिंबाचा नीट लक्षात घ्या. इथं 2 आहेत, इथं 3 आहेत, 2 आहेत, 3 आहेत, इथं 2-2च आहेत, त्यामुळे ही बाद झाली. ही 2-3 2-3. ठीक आहे. याचे वरचे जे सोंड आहेत ते बघा, ही वाकडी आहेत, त्यामुळे हा बाद आहे. राहिला 1 आणि 3 मध्ये काय बदल आहे तो बघा, आणि मग तुम्हाला त्या प्रश्न आकृतीकडे जाऊन बारकाईने बघावं लागेल का दोघांमध्ये नेमका बदल काय आहे 1 आणि 3 मध्ये. इकडच्या बाजूला 2 आहेत, इकडच्या बाजूला 3 आहेत, इथं पण 2 आहेत, इथं पण 3 आहेत. मधले आकृती, आता हा थोडासा याचा भाग आहे, परंतु याचं उत्तर 3 आहे. बरोबर आहे. नॉर्मली थोडासा फरक. आता हा या ठिकाणी माझ्याकडे झेरॉक्स कॉपी आहे, त्यामुळे कदाचित काही बारकावे ह्या आकृत्यांमधले आले नसावेत, पण तो बारकावे तुम्हाला मिळणारी जी आकृती आहे ती एकदम साफसुथरी आणि व्यवस्थित असते, त्यामुळं त्यामध्ये काही शंका येण्याचे कारण नाही. ते बारकाईने आपल्याला दिलेले असतात. ठीक आहे. आता आणखी एक शेवटचा बघतोय, थोडस क्लिष्ट वाढवणारे काही प्रश्न आपल्या समोर असतात, तशा पद्धतीचा एक प्रश्न ठेवतो आणि आपण पुढच्या भागाकडे जाऊया. प्रश्नाकृती. चला थोडं जर आकृत्यांचं बसायला थोडस आडवं ठेवतो मी, असं ठेवू. ओके, चला चारही आकृत्या दिल्यात तुमच्या समोर. तंतोतंत आकृती बारकाईने बघा. बदल काय आहे तर इथे एक रेषा, पहिल्या आकृतीमध्ये वेगळा बदल काय आहे, इथे ही एक रेषा, एक्स्ट्रा रेषा आली बघा मध्ये, त्यामुळे हा बाद आहे. इथं काय आहे त्याच पद्धतीने आहे, मात्र याला चारही बाजूला आहेत, इथं ह्या बाजूला दिलेले नाही बघा, ह्या रेषा दिलेल्या नाही, म्हणून हा बाद आहे.
आणि इथे तर कोणतीच रेषा नाही, त्यामुळे हा पण बाद आहे. तर 2 बरोबर. ठीक आहे. यानंतर आपण पुढच्या घटकाकडे जाऊया. पुढचा घटक जो आहे तो बघूया. 11.3 चा जो घटक होता तो काय? घडीच्या आकृत्या. आता घडीच्या आकृत्या ज्या आहे ना, घडीच्या आकृत्याची थोडं जरा इमॅजिनेशनवर असतं, परंतु आपण काही छोटस एखादं प्रात्यक्षिक पण मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवणार आहे. यामध्ये घडी मारल्यानंतर ते कशा पद्धतीने दिसेल. कागदाच्या मुळात कागदाला घड्या घालून कागदाचा काही विशिष्ट पद्धतीने कापलेला असतो. त्या कागदाच्या घड्या उघडल्यानंतर त्याचा आकार कसा दिसेल, हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. याचही एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायचं की या ठिकाणी याचे 4 भाग केलेले असतात. याही आकृतीचे 4 भाग केलेले असतात. मग ते 4 भाग कशा पद्धतीने केलेले आहेत बघा. आपण काही माझ्याकडे प्रश्न आहेत. खालील प्रश्न आकृतीत ओके, खालील प्रश्न आकृतीतील कागदाला घडी घालून कापला असता घडी उघडल्यावर कसा दिसेल हे पर्यायातून निवडा. आता या ठिकाणी हे 4 भाग दिलेले आहेत. एक भागाचा जो आहे तो पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला ते कट करायचं. मग कट करताना नेमका कसा दिलेला आहे, कोणत्या पद्धतीचा आहे, तो भाग आपल्याला समजून घेण्यासाठी मी या ठिकाणी बघा, मी एक या ठिकाणी सगळ्यांना दिसेल असा एक कागद घेतलाय. या कागदावरती काय करायचंय आपल्याला, तर एक प्रात्यक्षिक कसं असू शकतं यासाठी मी तुम्हाला दाखवतोय. ऍक्च्युली तुम्हाला हे सगळे इमॅजिनेशननीच करायचं आहे, हे तुमची तार्किक बुद्धीच वापरायची आहे. परंतु काही मुलांना हे नेमकं काय घड्याचा कसं असेल, तुम्ही प्रात्यक्षिक केलेलं असेलच नक्की, परंतु या ठिकाणी मी दाखवतोय. बघा, हा माझ्याकडे हा फक्त एक कोपरा मिळालाय हा याच्यातला. ठीक आहे, 4 भागापैकी. आता जर ह्या 4 भागापैकी हा आपण जर नीट काढून घेतलं तर इथं काय होणार आहे, हा चौकोन, हा इथला आलेला कट, हा जो आहे तो हा गोल इथं. ठीक आहे, इथं एक कोपरा असा, हा गोल मध्ये गेलेला, आणि मध्येच इथं अशा पद्धतीने एक दिलेला. ठीक आहे, बघा आता हे बारकाईने जरा लक्ष द्या का हे जर 4 घड्या दिलेले हे जर कापून घेतलं आपण तर कसं दिसेल. मी यावरती कापून घेतोय. आणि हा शेवटचा जो भाग आहे तोही कापतोय. ठीक आहे, मग आता आपल्याला हा मिळालेला जो भाग आहे तो प्रश्न आकृती सारखा आहे. तेव्हा याच पद्धतीने आता याला मी फक्त उलगडतोय. आता बघा हा कसा दिसतोय. ठीक आहे, आता प्रश्न आकृतीत उत्तर तुम्ही सर्वांनी दिली आहेत, परंतु याचा एक अंदाज आपल्याला ह्या कसा कापला जाईल आणि कसा दिसेल. बघा या ठिकाणी हा जो मी एक छोटासा कापलाय त्याचा बरोबर चौकोन होणार आहे. तो चौकोन इथं आहे, इथं आहे, हा इथं तिरपा झालाय म्हणजे हा नसणार आहे, हा एक चौकोन आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं हा जो वरती अर्धा गोल मारलाय तो दोन्ही साईडला मध्ये सेंटरला गोल होणं अपेक्षित आहे. इथं झालाय, इथं झालाय, इथं गोल आहे, इथं गोल आहे,
या दोन्हीकडे गोल आहे, म्हणजे या ठिकाणी या गोलवरून कोणी बाद नाही झालं. पुढे इथं जो आपण कट केला होता हा भाग, तो दोन्हीकडे असं 4 बाजूला गेलाय बघा, 1 2 3 4. तर इथं हा ट्रायंगल तयार झालाय, म्हणजे हा नाहीये, हा येणार नाही, ह्या दोघांना आहे, इथं दोघांना आहे. आता राहिला, ही आकृती रद्द झाली ना, राहिलं 2 आणि 4. आता इथं बघा आपण असा अर्धा गोल कापल्यामुळं हे शेवटी जो आहे इथं पण असा अर्धा गोल तयार झाला, बरोबर. म्हणजे हे जे बघा इथं चौकोन झाले, चौकोन होण्याचं काही कारण नाही, कारण अर्धा आपण गोल कापला तर अशा पद्धतीने ही चौथी आकृती आपल्याला मिळणार. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला एक मी प्रात्यक्षिक दाखवलं, असं इमॅजिनेशन करून करायचंय तुम्हाला. ते काय तिथे घेऊन कागद कापायचा प्रश्न नाहीये, फक्त आपण कशा पद्धतीने असू शकेल याचा एक अंदाज तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, आता आता बघूया आपण, तुम्हाला अंदाज आलेला आहे कशा उत्तर असू शकतात. ओके, चला आता त्या उत्तर पटापटा, चौथी आकृती दिसते का? अस्पष्ट आहे का? थोडा क्लिष्टता आहे आकृत्यांमध्ये, छोटस काही भाग असतात, तोच मी या ठिकाणी सांगणार आहे. ठीक आहे, ओके ओके, थांबा. अस्पष्ट आहे, माझ्याकडेच मुळात ही जी झेरॉक्स कॉपी आहे, त्यामुळं ती ऑलरेडीच अस्पष्ट आहे. काहींच्या लक्षात आला असेल, काहींच्या दिसेल. ओके, या ठिकाणी हा जो भाग आहे, ही छोटीशी रेषा मारल्यामुळं इथं काय तयार झालेलं आहे, तर इथं चौकोन तयार झालेलं आहे. इथं चौकोन अशा पद्धतीने हा गोल झाला, हा बाद होईल, हा चौकोन वेगळाच झालाय बघा, असा हा पण येणार नाही, हा पण गोल. म्हणजे अगदी अगदी तुम्ही हा एक रेषा मारली ना, तर ह्या एक रेषेवरून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळतंय, बाकीच्यांकडे जायची गरज नाही. हे अर्धा केला, इकडून अर्धा होणार आहे, त्याच पद्धतीने हा अर्धा कट होणार आहे. इथं हा जो तुम्ही इथं ट्रायंगल केलाय, हा ट्रायंगल इकडं पण इथं पण होणार आहे, याच्या बाजूला 1 आणि हा 2, हा शेवटचा 2. मग त्याच पद्धतीने या ठिकाणी एक उत्तर आहे. ठीक आहे, आता बघा हा जरा स्पष्ट आहे. हा, आता सांगता आलं पाहिजे. चौथी आकृती दिसत नाही का? दिसते, सगळी दिसते बघा. शोधा आता काय आहे. ठीक आहे, ओके ओके ओके, थांबवा थांबवा. बघा आपण एक हा जो इथं गोल मारणार आहे की नाही, हा इथं त्रिकोण तयार होणार आहे की नाही, आणि तसाच हा त्रिकोण तयार होणार. मग आता इथं ही 1 नंबरची बाजू होईल, इथं बरोबर आहे, इथं पण हा गोल आलेला आहे. फारसं काही याच्यामध्ये करायची गरज नसते, फक्त बारकाईने जर निरीक्षणाने तुम्ही या सगळ्या गोष्टी मिळू शकता. आता बघा हा फसवण्याचा प्रयत्न आहे, हा कापल्यानंतर सगळीकडे सारखंच दिसणार आहे, असं काही डॉट वगैरे काही दिसायचं कारण नाही. परंतु इथं त्या दृष्टीने बरोबर आहे, परंतु वरचा जर विचार केला तर इथं हा चौकोन होणार आहे, इथं मध्ये गोल दिलेला आहे बघा, त्यामुळे हे पण येणार नाही, म्हणजे उत्तर 2 आहे. बघा, ठीक आहे. बघा इथं काय होणार आहे, ही आकृती अशी कंप्लीट होणार आहे इथं, म्हणजे तिकडे कंप्लीट झाल्यानंतर इथं पण हे असं कंप्लीट होईल, बरोबर. याला हा गोल कंप्लीट होईल, आणि इथं मध्ये जे दाखवलेला आहे की नाही, हा त्रिकोण आहे, हा इथं होईल, इथं बी होईल, आणि इथं पण होईल. ही आकृती क्रमांक 3, 2 नाही, 2 ला इथं गोल आहे, त्यामुळे हा बाद. इथे हे त्रिकोण आहे, पण हा मध्येच एक वेगळीच आकृती चौकोन आलेला आहे, म्हणजे हा पण नाहीये. आणि इथं काय झालंय, इथं बदल काय आहे,
4 मध्ये काय बदल आहे? इथं हा चौकोन आलाय, हा इकडे वेगळा आलेला आहे बघा, हा बाद या ठिकाणी 4 उत्तर. चला, आकृत्यांमध्ये थोडाफार इकडे तिकडे होऊ शकेल. खूप वेळ घेतल्यानंतर कदाचित एखाद दुसरा प्रश्न येण्याची शक्यता आहे. चला, आता एक शेवटची ह्या भागातली एक शेवटची आकृती घेऊ आणि मग शेवटचा भाग बघूया. चला, द्या उत्तर पटापटा. कोणाला सापडतंय? दिसायला थोडीशी अवघड. हा, ठीक आहे, ओके. चौथी आकृती दिसत नाही. हा, ठीक आहे. बघा, या ठिकाणी हा गोल होणार आहे, हा गोल पूर्ण होईल, हा वरती अर्धगोल आहे, त्यामुळे इकडे पण अर्धगोल होईल, इकडे पण अर्धगोल होईल, इकडे पण अर्धगोल होईल. ठीक आहे. त्यानंतर हा इथं चौकोन आलाय, इथं पण हा चौकोन होईल, इथं हा चौकोन होईल, इथं इकडे चौकोन होईल, इथं आकृती, इथं हा अर्धा त्रिकोण दिसतोय तो असा पूर्ण होईल, आणि इथं पण त्याच पद्धतीने असा पूर्ण होईल. आकृती क्रमांक 4. ठीक आहे. चला, आता यानंतर आपण जो आपला शेवटचा भाग आहे तो बघूया, ज्यामध्ये आपल्याला शेवटचा लपलेली आकृती शोधायची. लपलेली आकृती शोधणे हा जो शेवटचा भाग आहे तो आपण घेणार आहोत. लपलेली आकृती कशा पद्धतीने लिहिली असते. इथं बघा, इथं तुमचं कौशल्य कामी येणार आहे, निरीक्षण कौशल्य. दिलेली आकृतीची काही भाग हा पर्यायाच्या आकृतीमध्ये लपलेला असतो, ती प्रश्नाकृतीमधून शोधायचा असतो, ते उत्तरामध्ये नेमकं पर्यायांमध्ये कुठं आहे, कसं आहे. मग आता ही पहिल्या आकृतीच्या एक्झॅक्ट उलटी आकृती, उलटा प्रश्न आहे. हा पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला जो एक आकृती या ठिकाणी पूर्ण करायसाठी असते. आता इथं काय केलंय बघा, ही प्रश्न आकृती, बाकीने लक्ष द्या, ही प्रश्न आकृती आहे, ती प्रश्न आकृती या 4 आकृतीमध्ये कुठं आहे? बघा, हा चौकोन आहे, तो चौकोन सगळीकडेच आहे, पण इथं हा तिरपा चौकोन दिलेला आहे, त्यामुळे हा बाद होणार आहे. इथं पण आहे, इथं पण चौकोन आहे. ठीक आहे, चौकोनावरून एक आकृती बाद झाली. आता चौकोनाच्या एक्झॅक्ट वरती आणि डाव्या बाजूला रेषा आहे, फक्त ती बाहेर आहे. इथं बघा, इथं आहे, इथं आहे, हा तर नाहीच आहे, इथं आहे, ओके, इथं आहे, इथं बाजूला नाहीये, ही रेषा नाहीये. हा मूळ आकार कसा आला? षटकोनी, पण इकडच्या बाजूला नाही, म्हणजे ही पण बाद झाली. ओके, आता ही बघा, ही रेषा जी दिली आहे ही इथून इकडेच आहे, इथून इकडे, म्हणजे ही ऍक्च्युअली रेषा याच्यामध्ये बघा, इथे हा चौकोन, ही रेषा आणि इकडची. ठीक आहे, म्हणजे ह्या अशा पद्धतीने ती ह्या आकृतीमध्ये आहे, हे आपल्याला शोधायचं. बघूया याच्यात कुठं आहे, सांगा आता. प्रश्नाकृती आधी दाखवून देतो. थोडस तिरकं पकडा, म्हणजे 4 पर्याय ऍट अ टाइम दिसतील. हा, यस यस, दिसते आता व्यवस्थित. ठीक आहे, काय हरकत नाही. बघा काय होतंय, हा एक चौकोन आहे, जो चौकोन सगळ्या आकृत्यांमध्ये आहे. या चौकोनाच्या डाव्या खालच्या बाजूला या ठिकाणी एक टिंब आहे, इथं मध्येच आलेला आहे, त्यामुळे हा येणार नाही. इथं पण वरती आलाय, त्यामुळे पण येणार नाही, आणि याच्यामध्ये तर तो नाहीच आहे, त्यामुळे येणार नाही. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. मग आपण या ठिकाणी ही आकृती एक्झॅक्ट कोणती आहे, तर हा चौकोन आहे. ठीक आहे,
आणि हे बघा ही एवढी आकृती आपल्याला, आणि हा चौकोन वरचा आहे. म्हणजे असं आपल्याला यामध्ये नेमकं प्रत्यक्षात शोधायचं आहे आणि मगच उत्तर लिहायचं आहे. घाई गडबडीमध्ये रेषा आपल्याकडून जास्त होण्याची चान्सेस आहेत, चुकण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे जरा बाकी बघा. ठीक आहे, मी आता सरांनी आयडिया दिल्याप्रमाणे मी तिरपट होतोय बघा, सगळ्यांनाच स्पष्ट दिसेल. आता सांगा. दिसेल दिसेल, रेंज चेक करा. नाही दिसत, आडवं करू, दिसाय इतकं तर होतच. बघूया, आपल्याला हा गोल आहे, सगळीकडे गोल आहे, सगळीकडे गोल आहे. हा मधला भाग हा कोन आणि खालच्या बाजूने आलेला आहे. बघूया आपण आकृती 1 मध्ये आहे का. तर इथं मुळातच काय झालंय, समजा हा यल आहे, इथं हा जो वरचा भाग आहे तो आलेला नाही, म्हणजे ही आकृती बाद आहे. या ठिकाणी बघूया, यल आहे, इथं आहे, इथं पण दिलेला आहे, याच्यात नाहीये, तसं काहीच नाहीये, इथं तर नाहीच आहे, म्हणजे आकृती क्रमांक 2 उत्तर. शोधा. पूर्ण आकृती आपल्याला दिलेली नसते, छोटा भाग शोधायचा असतो. बघा, ही या ठिकाणी दिलेली आहे, ही अशी आकृती आहे, इथं आहे, पण बघा हा भाग याच्यामध्ये नाहीये. बघा हा भाग जो आहे ना, हा ह्या आकृतीमध्ये नाहीये. इथं काय नाहीये, इथे ही उभी रेषा नाहीये, त्यामुळे हे पण येणार नाही. या ठिकाणी ही पूर्ण आकृती आहे बघा, अशा पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे याचा पर्याय क्रमांक 3 उत्तर. चला आपण शेवटच्या भागाकडे आहोत. आणखी एक प्रश्न घेऊया आणि थांबूया. बारकाईने बघा, तिरपा सरळ करू का. बरोबर आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये आहे, तेव्हा हा असा भाग दिलाय, हा इकडचा तिरपा एवढा दिलाय, आणि इकडून हा भाग दिलाय. ठीक आहे, चला हुशार मुलं आहात तुम्ही, पटापट तुम्हाला या पद्धतीने सापडता आहे. अशा अनेक छोट्या छोट्या आकृत्यांमध्ये वेगळं काहीतरी दिलेलं असतं, आणि त्यातला एक छोटासा भाग आपल्याला विचारलेला असतो. तो छोटासा भाग आपल्याला चेक करायचा असतो की नेमका याच्यामध्ये कुठं आहे. ठीक आहे, चला एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया आणि थांबूया, आपला वेळ झालेला आहे. बघूया. आता इथं काय दिलंय, थोडा वेगळा काय प्रश्न दिला की इथं आकृती पूर्ण दिली आहे. हा, काय प्रश्न आहे, खालील समभुज त्रिकोण पूर्ण करण्यासाठी, खालील समभुज त्रिकोण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. बघा वेगळंच आहे. तिसरा पर्याय इथला आकृतीमध्ये आहे बघा, इथं दिलेला भाग आहे. ठीक आहे, आपण आज या ठिकाणी आकृतीचे पृथक्करण या भागामध्ये बऱ्याच गोष्टी आपण आकृत्यांचा असल्या कारणाने आपल्याला फोटोकॉपीचा वापर करावा लागला. त्या पद्धतीने आपण अपूर्ण आकृती पूर्ण करणे, तंतोतंत आकृती ओळखणे, घडीच्या आकृत्या आणि लपलेली आकृती शोधणे, या सर्व भागांमध्ये आपण
व्यवस्थित बारकाईने एक एक प्रश्नाचा विचार करून आपण अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी अनेक हुशार विद्यार्थी आहेत. सर्व हुशार विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने हा प्रश्न सोपा वाटत असेलही कदाचित, परंतु मी या ठिकाणी ह्या प्रश्न सोडवताना एकच काळजी घ्या, हा प्रश्न बारकाईने निरीक्षण करा, घाई करू नका. छोटे छोटे मुद्दे पेनाने किंवा पेन्सिलीने मार्कआउट करा. कोणता भाग, कोणती रेषा एक्स्ट्रा आली आहे किंवा कोणती लपलेली आहे हे पूर्ण फाइंड आउट करा आणि नंतरच उत्तर लिहा. येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, वर्ग शिक्षकांना सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्याला पेपर स्वच्छ, व्यवस्थित आणि चांगले मार्क पडो. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे जास्तीत जास्त मुलं राज्य यादीत येऊ, हीच सदिच्छा देऊन मी या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल जीप अहमदनगरचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज आदरणीय डॉक्टर संजय राठोड